नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलंय, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन येऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, ठीक आहे. आणि त्यासाठी जेवढं पण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल बाळांनो, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. आता मी तुम्हाला आज एक थोडासा सिनेरिओ बद्दल बोलणार आहे तुमच्याशी, ठीक आहे, आणि त्याचं सोल्युशन बोलणार आहे, ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थी जेव्हा MHTCT परीक्षा होतात बाळांनो, ठीक आहे, असं आहे ना की 300 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात, ठीक आहे, इंजिनिअरिंगचे. 300 पैकी टॉप 30 मध्ये ज्यांचं झालं, ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये झालं त्यांचं ठीक आहे, ठीक आहे. बाकीचे जे 30 कॉलेज सोडून ज्यांचं ऍडमिशन बाकी कॉलेजेसमध्ये होतं ते काय करतात माहिती, ते एक तर ड्रॉप घेतात किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सर्च करतात. कारण महाराष्ट्रामध्ये जर 30 कॉलेजेस सोडले, टॉप 30 कॉलेजेस, बाकीच्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट आहे पण एवढं चांगलं नाहीये, ठीक आहे. मग विद्यार्थी माझ्याजवळ येतात आणि एक प्रश्न विचारतात, माय MHTCT पर्सेंटाइल इज लो, आय वोंट गेट गव्हर्नमेंट कॉलेज सर, ठीक आहे, की मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार नाही. मग आता मी काय करू, मी ड्रॉप घेऊ का मी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊ? हे दोन ऑप्शन्स असतात, ठीक आहे. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये बघितलं बाळांनो, तुम्ही फक्त आणि फक्त मार्केटिंग, फक्त आणि फक्त तुमची फीज लुटायचं काम करतात बाळांनो. मी त्यांचं नाव नाही घेणार, ठीक आहे. आता नवीन काही ऑप्शन्स आलेले ते मी तुमच्यासोबत डिस्कस करू इच्छितो बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला मेन कन्सर्न समजला है ना. लॅक्स ऑफ स्टुडंट्स अपियर फॉर MHTCT, खूप जास्त विद्यार्थी MHTCT साठी अपियर करतात, पण गव्हर्नमेंट सीट्स किती आहेत बाळांनो? खूप लिमिटेड आहेत बाळांनो, खूप कमी गव्हर्नमेंट सीट्स आहेत. असं समजा ना, 300 पहिल्या 10% मध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं महाराष्ट्रात तर तुम्हाला एक बेटर चॉईस आहे तुमच्यासाठी, है ना. जे चांगले स्टुडंट असतात त्यांचं तर होऊन जातं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, ठीक आहे. ज्यांचे पर्सेंटाईल 90-95 आले, 95च्या वरती, 90 पण नाही, 95च्या वरती आले त्यांचं तर होऊनच जातं, ठीक आहे. बाकीचे काय करतात, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जातात, ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इतकी फीस त्यांच्याकडून घेतली जाते पण त्यांना रिटर्न काही नाही भेटत बाळांनो, ठीक आहे. त्यांचा टाइम तर लॉस होतोच होतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. फायनान्शियल त्याच्यावरती खूप बर्डन येऊन लागतं, कारण खूप काही लोन घेऊन ठेवतात ते प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जेव्हा जातात तेव्हा, युनिव्हर्सिटीजमध्ये, ठीक आहे. कॉन्फिडन्स ड्रॉप होतो, ठीक आहे. अँड नॉट गेटिंग गव्हर्नमेंट कॉलेज इट इज नॉट द एंड, ठीक आहे. हे एक एंड नाही बाळांनो, याच्यासाठी एक ऑप्शन आलंय तुमच्यासाठी. मी एक्सप्लोर करत होतो इंटरनेटवरती आणि मला एक गोष्ट सापडली तुमच्यासाठी, ठीक आहे. मला वाटलं ती तुमच्यासोबत शेअर करावी, कारण आता तुम्हाला फोकस एक्झामवरून शिफ्ट करून किंवा एक फक्त डिग्रीवरती शिफ्ट करून तुम्हाला स्किल्सवरती करावं लागेल बाळांनो, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी असं नाही म्हणत तुमचं IIT NIT झालं ऑब्व्हियसली तुम्ही IIT NIT मध्ये जाणार, CUP VGTI झालं ऑब्व्हियसली CUP VGTI मध्ये जाणार. जर तुम्ही कोणतंही प्रायव्हेट कॉलेज चूज करताय बाळांनो, ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला या कॉलेजमध्ये स्किल्स अक्वायर करायचे आहेत, ठीक आहे. आणि याचा एक बेस्ट प्रीमियम एक्झाम्पल सांगू बाळांनो, एक आहे बाळांनो ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, पुण्याचं कॉलेज आहे, ठीक आहे. हे आपलं लोहगावमध्ये बाळांनो, ठीक आहे. खूप चांगलं कॉलेज आहे ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. मी खूप रिसर्च केली याच्यावरती, ठीक आहे. न्यू एज बीटेक इन्स्टिट्यूट आहे बाळांनो. इथं तुम्हाला प्रॉपर बीटेक डिग्री भेटेल, ठीक आहे, 4 वर्षाची, है ना. फोकस यांचा टोटली स्किल्सवरती, इंडस्ट्री रेडिनेसवरती आणि तुमचा करिअरवरती, ठीक आहे. या 3 गोष्टींना खूप जास्त ते फोकस करतात. तुम्ही स्वतः यांची वेबसाईट एक्सप्लोर करू शकतात. असं नाही की मी सांगितल्यावरती हे ऑप्शन्स तुमच्या समोर ठेवणं हे माझं काम आहे बाळांनो. माझं हे काम नाही की तुमचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देणं, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देणं, हे माझं काम नाही. माझं काम आहे की तुमच्या डोक्यात जर एक ऑप्शन्स आहेत ना, माझं काम आहे तुमच्या डोक्यात 10 ऑप्शन्स क्रिएट करून ठेवणं, जेणेकरून तुमच्याकडे चॉईसेस असतील. गोष्ट समजते. आता व्हॉट अल्टा इज नॉट, है ना. तुम्हाला पहिली गोष्ट इथं शॉर्टकट नाही येत, है ना. दुसरी गोष्ट, इझी डिग्री तुम्हाला भेटणार नाही. फक्त तुम्हाला असं नाही की कॉलेजमध्ये जाऊन एक पेपर भेटून जाईल 4 वर्षानंतर, जे तुम्हाला बाकी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये देतातच, ठीक आहे. त्या प्रकारची डिग्री नाही. इथं तुम्हाला कोडिंग करावी लागेल बाळांनो, ठीक आहे. नॉट क्राउडेड नाही आहे, ठीक आहे. लिमिटेड विद्यार्थी, कारण या गोष्टींबाबत कमी विद्यार्थ्यांना माहीत पडतं बाळांनो, ठीक आहे. स्किल बेस्ड सिस्टम यांची बेसिकली आहे बाळांनो, ठीक आहे. फाउंडिंग टीम जर बोलायला गेलं बाळांनो, आशिष मुंजाल, ठीक आहे, यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगू इच्छितो, ठीक आहे. तुमचे मेन फाउंडर आहेत बाळांनो ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे. आता यांच्याबद्दल जर बोलायला गेलं बाळांनो, यांचं 40 अंडर 40 फॉर्ब्स मध्ये 2022 मध्ये ऑलरेडी नाव येऊन गेलेलं आहे, ठीक आहे. CFA इन्स्टिट्यूट USA मधून यांनी ट्रेन केलेलं आहे बाळांनो, ठीक आहे. स्वतः इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष काम केलंय, त्यानंतर यांनी या स्कूलला किंवा कॉलेजला ओपन केलंय बाळांनो. हर्षित अग्रवाल सरांबद्दल जेवढं बोलायला गेलं तेवढं कमी आहे बाळांनो. हे बेसिकली तुमचे फाउंडिंग डायरेक्टर आहेत बाळांनो, ठीक आहे. फाउंडिंग डायरेक्टर यांच्याबद्दल बोलायचं झालं बाळांनो, यांनी IIT BHU चे अल्युमिनस आहेत, ठीक आहे. सॅमसंग मध्ये त्यांनी इंजिनियर होते, ठीक आहे. त्यानंतर यांनी स्पिनीमध्ये काम केलं, OYO मध्ये काम केलंय बाळांनो, ठीक आहे. अशा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर संतोष मिश्रा आहे बाळांनो, हे डायरेक्टर ऑफ AI इनोव्हेशन, ठीक आहे, ज्यांना 8 पेक्षा जास्त वर्षाचा मायक्रोसॉफ्ट आणि VMware मध्ये एक्सपिरियन्स आहे बाळांनो, ठीक आहे. NIT ट्रिची मधून यांनी यांचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे बाळांनो, ठीक आहे, जी की खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो, ठीक आहे. 5,000 पेक्षा स्टुडंटला यांनी ग्लोबली 50,000
50,000 स्टुडंट्सला यांनी ग्लोबली मेंटर केलेले. स्ट्रॉंग फाउंडिंग टीम आहे बाळांनो. या गोष्टीला तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. असं नाही की फक्त नावाखाली कॉलेज उघडून दिले, नाही, यांना स्वतः इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे बाळांनो. ठीक आहे, टेक लीडर्स आहेत हे स्वतः. इथं आता कोर्सेस कोणते ऑफर्ड होतात बाळांनो? मेन कोर्स आहे यांचा AIML, त्यानंतर कम्प्युटर सायन्स, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. AI फर्स्ट करिक्युलम तुम्हाला भेटतो बाळांनो. ठीक आहे, AI वरती खूप जास्तच यांचा फोकस्ड आहे बाळांनो. ठीक आहे, तुमची जी बीटेक डिग्री होणार आहे ती कम्प्लीट AI पासून होणार आहे, या गोष्टीला समजून घ्या बाळांनो, है ना. तर हे मेजर कोर्सेस हे ऑफर करतात बाळांनो. ठीक आहे, आता मी तुम्हाला बेसिक गोष्ट सांगतो यांच्या डिग्रीज आणि युनिव्हर्सिटीज बद्दल. जर बोलायचं झालं बाळांनो, बीटेक डिग्री तुम्हाला भेटते UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटीजद्वारा. ठीक आहे, म्हणून काही घाबरायची गरज नाही की मला डिग्री फेक तर नाही भेटणार किंवा डिग्री वेगळी. प्रत्येक गोष्टीवरती ना माझं क्लॅरिफिकेशन देणं तुम्हाला काम आहे बाळांनो. ठीक आहे, ADPY म्हणजे आपलं हे पुण्याचं बाळांनो. हे कॉलेज कुठे आहे? पुण्याचं, है ना. याच्या खूप काही ब्रांचेस आहेत. ADPY म्हणजे आपलं आदित्य DY पाटील युनिव्हर्सिटी पुणे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर VGU बाळांनो, त्यानंतर सेज युनिव्हर्सिटी आहे बाळांनो, त्यानंतर तुमचे VGU कुठलं आहे? जयपूरचा, है ना. यांनी आता नवीन एक्सपान्शन सुरू झालंय बाळांनो यांचं. सेज युनिव्हर्सिटी तुमची इंदोरला, है ना. तिसरं बाळांनो IITM याचं सोनीपत बाळांनो. हे कॉलेज कुठे आहे? सोनीपत. आणि तुमचं लास्ट आहे बाळांनो तुमचं बँगलोरचं कॅम्पस बाळांनो. ठीक आहे, मेन याच्यातलं आपल्याला कोणतं जायचं आहे बाळांनो? ADPY, कारण आपण महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत, आपण पुण्यालाच ऍडमिशन घेऊ मोस्ट ऑफ स्टुडंट. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो आता यांच्या 4 वर्षाची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला थोडीशी एक्सप्लेन करू इच्छितो. फाउंडेशन, पहिलं इयर फाउंडेशन असतं बाळांनो, जिथं तुम्ही कोडिंग शिकतात, बेसिक शिकतात बेसिकली. ठीक आहे, बेसिकली तुमचं फाउंडेशन बिल्ड होणार असतं बाळांनो. तुम्ही पोर्टफोलिओ बिल्ड करतात, वेबसाईट्स बिल्ड करतात, ऍप्स बिल्ड करतात बेसिकली पहिल्या इयरला. बेसिक गोष्टी, है ना. जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये जातात, तुम्ही करतात डेव्हलपमेंट बाळांनो. तुम्ही बॅक एंड AI प्रोजेक्ट्सवरती काम करतात, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, अदर ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये हे काही सिस्टम नसतं. ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री शिकवतात. तुम्हाला काय शिकवतात? फिजिक्स केमिस्ट्री शिकवतात. समजते गोष्ट. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही चॅटबॉट्स क्रिएट करतात, ऍप्स, CRM सिस्टम तुम्ही क्रिएट करतात बाळांनो. ठीक आहे, हे झालं तुमचं सेकंड इयरला. ठीक आहे, त्यानंतर थर्ड इयरला काय करतात? तुम्ही स्पेशलायझेशन घेतात बाळांनो, जसं की ऍडव्हान्स टूल्स झाले तुमचे. ठीक आहे, त्यानंतर सिस्टम डिझाईन झालं. 6 मंथची तुम्हाला आता 12 महिन्यामध्ये तर 6 मंथ तुम्हाला कशात करतात तुम्ही? पेड इंटर्नशिप असते बाळांनो तुमची. काय असते? पेड इंटर्नशिप. ठीक आहे, कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थी करतो, है ना, 3ऱ्या वर्षालाच, है ना. ही पण खूप फॅसिनेटिंग गोष्ट आहे बाळांनो. ही बाकीच्या ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये तुम्हाला 4थ्या इयरपर्यंत काही संबंध बी ठेवत नाही त्या या गोष्टींचा. ठीक आहे, त्यानंतर लास्ट जे इयर असतं बाळांनो ते करिअर लॉन्च असतं, ज्याच्यामध्ये कंप्लीट तुमची प्लेसमेंट प्रिपरेशन केली जाते. तुमचे मॉक इंटरव्ह्यूज वगैरे या सगळ्या गोष्टी असतात ना, या सगळ्या गोष्टी ते कंडक्ट करतात, जेणेकरून तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये बेस्ट कंपनीमध्ये प्लेसमेंट व्हावं. ठीक आहे, मॉक इंटरव्ह्यूज तुमचे घेतात. ठीक आहे, कॅपस्टोन प्रोजेक्ट तुमचे कंडक्ट करतात बाळांनो. म्हणजे जे 4 इयरचं पॅकेज आहे ते सुद्धा मी तुम्हाला तोडून सांगितलं बाळांनो. फर्स्ट इयरमध्ये काय होणार आहे, सेकंड इयरमध्ये, थर्ड इयरमध्ये, फोर्थ इयरमध्ये काय होणार आहे तुमच्यासोबत. एवढं प्रॉपर स्ट्रक्चर तुम्ही मला दाखवून द्या एखाद्या इन्स्टिट्यूटचं. ठीक आहे, त्यानंतर प्लेसमेंट आणि प्रोजेक्ट्स बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 1000पेक्षा जास्त कंपनीज इथं ऑलरेडी पार्टनर्स आहेत बाळांनो. प्लेसमेंट पार्टनर्स कन्सिडर करा तुम्ही, हायरिंग पार्टनर्स बेसिकली. प्लेसमेंट पार्टनर्स किंवा हायरिंग पार्टनर्स 1000पेक्षा जास्त, जी की खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. ठीक आहे, 400+ विद्यार्थ्यांना तर ऑलरेडी हायर केलेलं आहे इंटर्नशिप वगैरेसाठी. समजते गोष्ट. त्यानंतर 697 ऑफर्स इथं भेटलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, 30पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवरती विद्यार्थी कंडक्ट केलेले आहेत. ठीक आहे, बेसिकली तुम्ही हा डाटा बघा बाळांनो. फक्त 1000 स्टुडंट्सची प्लेसमेंट पार्टनर्स आहेत बाळांनो. ठीक आहे, 400पेक्षा जास्त विद्यार्थी ऑलरेडी हायर्ड केलेले आहेत. ठीक आहे, 697 त्यांना ऑफर भेटलेले आहेत बाळांनो. खूप मोठी गोष्ट ही, है ना. त्यानंतर स्टुडंट्स लाईफ आणि ऍडमिशन बद्दल जर बोलायचं झालं, सगळ्यात मोठा पार्ट आहे बाळांनो स्कॉलरशिप. पहिली गोष्ट तर यांचं रेसिडेन्शियल कॅम्पस आहे, तुम्ही तिथंच राहतात, तिथंच कोड करतात, तिथंच शिकतात, तिथंच सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, स्कॉलरशिप खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो. स्कॉलरशिप बद्दल मी तुम्हाला थोड्याशा गोष्टी एक्सप्लेन करू इच्छितो. यांच्या बेसिकली 3 टाईपच्या स्कॉलरशिप आहेत बाळांनो. ठीक आहे, पहिली जी तुमची ती मेरिट बेस्ड स्कॉलरशिप आहे. काय? मेरिट बेस्ड स्कॉलरशिप. ठीक आहे, दुसरी जी आहे बाळांनो ती आहे तुमची ब्राईट माइंड स्कॉलरशिप. काय? ब्राईट माइंड स्कॉलरशिप. आणि तिसरी जी आहे बाळांनो ती वुमेन कोड राईज स्कॉलरशिप. ठीक आहे, आता मेरिट बेस्ड स्कॉलरशिपमध्ये जर तुम्ही जसा तुमचा ASATचा स्कोर राहिला त्या पद्धतीने तुम्हाला 100% पर्यंत स्कॉलरशिप भेटू शकते. ब्राईट माइंड स्कॉलरशिपमध्ये बाळांनो जर तुम्ही JEE मेन्समध्ये बाळांनो, ठीक आहे, 12th मध्ये किंवा JEE मेन्समध्ये
तुम्ही जर चांगला स्कोर केला असेल बाळांनो तुम्हाला 50% पर्यंत स्कॉलरशिप भेटते. आणि जर तुम्ही वुमेन असणार बाळांनो तुम्हाला 30% ऑलरेडी तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे बाळांनो. ठीक आहे. ऍडमिशन तुमचं ASATच्या वाया होणार आहे बाळांनो. ठीक आहे. जेई मध्ये 85 पर्सेंटाईल असतील, 85 किंवा 85च्या वरती तुमचं डायरेक्ट ऍडमिशन होऊन जाईल. तुम्हाला ASATची पण गरज नाही. ठीक आहे. आता ASAT एक्झाम बद्दल, ASAT एक्झाम बद्दल ऍडमिशनचे 4 स्टेप्स असतात बेसिकली बाळांनो. 4 स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. मला 1 मिनिट द्या. 4 स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. आता बाळांनो याच्यात बघा, याच्यात स्टेप 1 काय असते तुमची? स्टेप 1 असते तुमची अप्लाय करायचे तुम्हाला, है ना. अप्लाय करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, तिथून तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. स्टेप 2 काय बाळांनो? तुम्हाला ASAT एक्झाम द्यायची. आता ASAT एक्झाम तुम्हाला 2 मेला द्यायची बाळांनो. ठीक आहे. ज्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही 1 मे पर्यंत करू शकतात बाळांनो. गोष्ट समजते. त्यानंतर तिसरी गोष्ट काय असते बाळांनो? तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा घेतला जातो बाळांनो. चौथी गोष्ट काय असते बाळांनो? तुमची काउन्सिलिंग सेशन होते तुमचं, है ना. आणि 5वी गोष्ट काय आहे बाळांनो? 5वी गोष्ट तुमची डायरेक्ट सीट्स तुमचं कन्फर्म होतं. बॅग पॅक करायची तुम्हाला, डायरेक्ट तुम्ही कॅम्पसला व्हिजिट करू शकतात. सो दिस इज कम्प्लीट प्रोसेस, है ना. ही सगळी पूर्ण प्रोसेस आहे. लास्ट डेट मी परत सांगतोय 1 मे पर्यंतच तुम्ही रजिस्टर करू शकतात या ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीला. त्यानंतर रजिस्टर नाही करू शकत. माझं काय म्हणणं आहे बाळांनो? तुम्हाला ऍडमिशन घेणं नाही घेणं ही तुमची चॉईस आहे. माझं काय म्हणणं आहे, ऍटलीस्ट रजिस्टर करा. ऍडमिशन होणं नाही होणं ही दूरची गोष्ट आहे, है ना. किंवा तुम्हाला घ्यायचं असेल नाही घ्यायचं असेल ते आपण नंतर बोलू. ऍटलीस्ट एक्झाम द्या बाळांनो. सीईटी व्यतिरिक्त अजून काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे? 10 ऑप्शन्स क्रिएट करून ठेवा ना. माझं काय म्हणणं आहे, माझं असं नाही म्हणणं आहे की जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेऊन टाका. 10 गोष्टी राहिल्यात प्लेटमध्ये, तर आपण एक काही ना काही चूज करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर सीईटी मध्ये चांगलं झालं नाही मग सीईटी मध्ये जर तुम्हाला गॅरंटी असेल 98-99% तर काहीच करू नका. पण गॅरंटी नसेल तर प्लीज ऍटलीस्ट अप्लाय करा, टेस्ट द्या बाळांनो. माझं असं नाही म्हणणं की कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊन घ्या लगेच. माझ्याशी बोला ना नंतर, ऍटलीस्ट टेस्ट तर द्या. मला सांगा की माझा टेस्टमध्ये एवढा स्कोर आलाय, ऑल्टाच्या सीईटी मध्ये एवढा आला, या कॉलेजचा एवढा आला, जेई मध्ये एवढा आला. प्लीज, है ना. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.